काय किशोर भाऊ कस काय नाही केलं? काही नाही सर, चला म्हटलं मालपाणी पाव कसा आहे काय काय तो करा. काम तर काही झालं नाही गाडी आज. पैशाचं काय झालं आपल्या? पैशाचं तुझ्या इकडे या इकडे जाय बरं. काका शेतात म्हणून अंदर. बरोबर चला घरी चला. आईला खूपच घबऱ्यासारखं होऊ लागलं. तिचे चक्रे त्याचे डोक्यात. काकूंचे रिपोर्ट्स मी बघितले तर काकूंना ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालेला आहे. काय भानगड असते? साधारणतः 5 ते 6 लाख रुपये शस्त्रक्रियेचा खर्च येईल आहे. अरे काय करतो या कचरा माती दगड याचे पण दिवस येतात. अरे आम्ही हाडावासाचे माणसं आहोत. माणसं हे विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन आम्ही कशा तरी जगतो आहोत. आम्ही कुणाच्या पायावर डोकं आपटायचं ते तरी एकदा सांग. काय अरे अरे आत्महत्या करू नको, संपवुनी जीवनाला. आटपा जरा लवकर लवकर. लय मोठं निंदन बाकी अजून. हो येतील सावकार आता. बरोबर. मग तिला अजून ते बापा लय बाकी आहे निंदन. हो कसं असते सावकार लोकांचं. चालू आहे पण काम आपलं चालू आहे. आता शेवटी कसं असतंय लोकांचं की बापा हे काय किती काम केलंय आहे ना, दिवस माथ्यावर आलाय. तुकाराम भाऊ काय सुरू आहे? काय किशोर भाऊ कस काय नाही केलं? काही नाही सर, चला म्हटलं मालपाणी पाव कसा आहे काय मालपाणी. सकाळपासून काम सुरू आहे. बर काय म्हणता? पण काही नाही, आमचे मित्राला दिसले तर सावकार आले की नाही अजून. हा येतीलच. काही काम होतं का? काही नाही. असं रोज भेटतो आम्ही. बर येतील थोड्या वेळात येतील ते. ते पा अहो तुम्ही आठवण केली आणि मालक लगे हजर. तुम्ही आटपण लवकर. ताट तोंड पाहू राहिले. पटापट आटपा. मालक म्हणते की झालंच नाही. आटपा लवकर लवकर. राम राम सावकार. नेमकं तुमची आठवण आली पहा. बस चालतो. थोडं आपलं विजेचं काम चालू आहे. काय तो करा. काम तर काहीच झालं नाही गाडी आज. नाही सकाळपासून चालू आहे ना. मला कशाचं काहीच तर कुठं दिसत नाही. होईल ना. आज आटपायला सांगितलं होतं तुला. काय तो करा भाऊ. हा मुलीकडनं फार चांगलं म्हणा तुम्ही. असं हा मालकाची कृपा. हा बरोबर. लग्नासाठीच पैसे दिले होते आपण कैलास त्यांना. बरोबर. ते जवाई काय करतात? जवाई लांब आहेत तिकडं. त्या कोणत्या तरी कंपनीत काम करतात ते मध्य IMP मध्ये. हा पैशाचं काय झालं आपल्या? पैशाचं चालले ना, व्यवस्था चालली ना. मला 6 महिने झाले आपल्या पैशाला. लवकरात लवकर पैसे देऊन टाका. हो मला त्याची चिंता आहे. 6 महिने झाले कैलास पैसे देऊन. थोडे करून द्यायचे पैसे. कैलास आपल्या विहिरीचं काय झालं? चला बरं तिकडे जायचं. आटपण लवकर. काय पाहू राहिले. तुझे द्या उचलून पटकन. बरं सकाळपासून नुसती भूलभूल करणं चालूच आहे ना. मालक एवढं बोलून गेले. हो आटपा लवकर. झालं पाहिजे आपल्याला पटपट. एका कामाला 17 घंटे नुसते. तुझ्या इकडे या इकडे. काय झालं माझं डोकं दुखू राहिले. फिरू राहिले. जाय बरं. काका शेतात म्हणून अंदर. बरोबर ठीक आहे. लवकर
घरी चला. आईला खूपच घबऱ्यासारखं होऊ लागलं, तिचे चक्र त्याच्या डोक्यात. बरोबर चल चल बरं. काय झालं? आई खूपच जीव घाबरला. चला चला. आई बाबा काय झालं? डोक्यात मुंग्या यायला लागल्या. असंच बरोबर. चला काकू दवाखान्यात. नाही दवाखान्यात नका. नाही तू काळजी नको करू. काळजी करू नका तुम्ही. नाही मला काय नाही झालं. नाही पैसे खरं आधी आपलं एवढं मोठं चिंता नको करू तू. ते पाहू आपण. नाही राहून जाईल. नाही चला. नाही चला नको राहू दे. राहीन पूजा ते गोळ्याच घेऊन आम्हाला एखादी मेडिकल. नाही राहू द्या. नाही आई तुम्हाला फरक नाही तसं पडणार. नाही पडेल. आलेला आहे. चला दवाखान्यात जाऊ. डॉक्टर काय सांगेल ते पाहू ना. आपण पैशाचा खर्च. चला चला बाबा घ्या येईल दवाखान्यात. चल बघ. अरे बापरे. चल चालते मी चालते. डॉक्टर साहेब आत येऊ का? हो या. पेशंट आहे. काय त्रास होतोय काकू? डोकं दुखतंय. केव्हापासून होत आहे? लय दिवसापासून होतंय पण काय तेवढं हेच नाही, लक्षच नाही दिलं. पण आता जास्त दुखू लागलं. अच्छा बर. तर चला आपण काकूला चेकअप करूया. या काकू बसा इथे. या काकू बसून घ्या इथे. काका काकूची तब्येत मला खूप डाऊटफुल वाटते. प्रथमतः आपल्याला त्यांच्या रक्ताची तपासणी करणे गरजेचे आहे. MD पॅथॉलॉजी लॅब असते, त्यांच्या काही आपल्याला रक्ताच्या चाचण्या करायच्या आहे आणि त्या रक्ताच्या चाचण्या झाल्यानंतर ते रिपोर्ट आल्यानंतर मी आपल्याला कळवतो. तर तोपर्यंत आपण बाहेर बसून घ्या. बर. अरे सुरेश दुसरा पेशंट पाठव बरं. गरम बाबा आत यावर तुम्ही. बर काकू तुम्ही बसा. तुकाराम बाबा तुम्ही आत या. काकूंचे रिपोर्ट्स मी बघितले तर त्याच्यामध्ये काकूंना ब्रेन ट्युमर डिटेक्ट झालेला आहे. काय गणगड? ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदूमध्ये गाठ असते, तर ती गाठ त्यांनी आतापर्यंत काही लक्ष दिलं नाही तब्येतीकडे. त्यांना त्रास होत आहे पण त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ती गाठ जी असते ती मोठी झालेली आहे. आणि आता ते कसं आहे माहिती का, आपण जर त्याचं ऑपरेशन जर करू शकलो नाही, आता त्यांना 4-5 तासाचाच वेळ आपल्याजवळ बाकी आहे. जर आपण ते ऑपरेशन जर करू शकलो नाही तर जीवघेणा प्रसंग म्हणजे एक वेळेस त्यांचे प्राण पण जाऊ शकतात. तर आपल्याला त्यांची शस्त्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. बरं किती खर्च येईल? साधारणतः 5 ते 6 लाख रुपये शस्त्रक्रियेचा खर्च येईल. तुमच्यामध्ये काही नाही पण पहिल्या ज्या चाचण्या कराव्या लागतात त्याच्यामध्ये मूळ तज्ञांना पैसे द्यावे लागतात, अजून चाचण्या कराव्या लागतात. यासाठी पहिले एक पेमेंट करणं गरजेचं आहे. मी त्यांना आता जनरल वॉर्डमध्ये ऍडमिट करून घेतो आणि नंतर त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर बाकीचं पेमेंट तुम्ही करून टाकाल. बरोबर तुम्ही त्यांना भरती करून बिलकुल पैशाची व्यवस्था काही हरकत नाही.
अरे काय करतो ते मुलीचं लग्न झालं तो मला एक पाय लग्न केला बायको आजारी पडली दवाखान्यात भरती मला दुसरा पाय लग्न केला सावकाराचं एवढं मोठं कर्ज कसं फेडू मी अरे आमच्याकडे लक्ष दे जरा या कचरा माती दगड याचे पण दिवस येतात अरे आम्ही आरावासाचे माणसं आहोत माणसं कधी लक्ष देणार तो आमच्याकडे हे करू ना करा काय करू आता कसं फेडू पैसे हे कर्ज मी कसं फेडू आणि कशानं फेडू हे विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन आम्ही कशा तरी जगतो आहोत ते करुणा करा आम्ही कुणाच्या पायावर डोकं आपटायचं ते तरी एकदा सांग सांग मला एकदा सांग करुणा करा अरे आता सगळं संपलं मी काय करू हॅलो हो काय कशी आहे तब्येत काय गेले अरे अरे कानाचा आधार पण गेला संपलं सगळं संपलं आत्महत्या करू नको संपवूनी जीवनाला अनमोल आहे जीव तुझा अर्थ नसे मरण्याला ताण येतो क्षणभर घाव करतो मनाला तत्क्षणी सावरावे आपणच आपल्याला स्वस्थ नाही जीव काही संपविण्या जीवनाला आत्महत्या उपाय नाही कोणत्याही संकटाला दुःखी झाले मन जरी देऊनी धीर स्वतःला आठवावे क्षण जुने सावरुनी या मनाला आत्महत्या करू नको संपवूनी जीवनाला आत्महत्या करू नको संपवूनी जीवनाला बघितलं महाराज हो अहो अशी परिस्थिती असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं महाराज बरोबर आहे तुम्हीच मला सांगा आता त्यावर काहीतरी उपाययोजना करायला लागेल महाराज यावर आपण काहीही उपाय करू शकत नाही महाराज नाही दुर्दैव आहे आपण फक्त बघू शकतो बस आपण फक्त बघू शकतो आपण फक्त बघ्याची भूमिका घ्यायची आणि एक शब्दही तोंडातून बाहेर काढायचा नाही एवढंच आपलं काम आहे महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो जो शेतकरी आहे तो खरोखर राजा आहे आणि शेतकरी हा आपल्या देशाचा भारत देशाचा तो कणा आहे तो ज्या दिवशी मोडेल त्या दिवशी अख्खा भारत देश महाराज प्रत्येच्या बंगल्यासारखा कोसळून जाईल महाराज त्यामुळे महाराज एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला वाचवणं ही आता काळाची गरज आहे महाराज बरोबर आहे अगदी बरोबर आहे पटलं मला पटलं हो ठीक आहे महाराज आता आम्ही कामाला लागतो आणि पुढचं आपलं राज्य कसं चालवायचं
ती आम्ही बघतो. चालेल, तुम्ही फक्त आमच्या पाठीशी राहा महाराज. मी तुमच्या पाठी आहे. हा. आणि हे असं काही डोक्यात घालत नका जाऊ. हे फळ येण आहे, मोती येण नाही काही नाही. लोक अंडे पाठवतात तुम्हाला, तुम्ही त्याला मोती समजता. ते सगळं काढून टाकलं. सगळं काढून टाका डोक्यातून, कळलं का? हो. आणि चांगले राहा. त्या बाईचे जास्त नादी लागू नका. काय हो भवाने, जास्त ना आमच्या राजाला फसू नको. चल रे, झोपा महाराज तुम्ही. अब्दुल दाखवे प्रधान हुशार व्हिडिओत दाखवतो पृथ्वीचं पार. संकट येतात, चर्चा रंगतात, शेवटी शेवटी प्रश्नचिन्ह चुरतात. वेड्यांचा हा दरबार रे बाबा, हसवतो पण विचारात टाकतो बाबा.